मित्रांनो, भारत म्हणजे नद्यांचा देश. भारतामध्ये विविध नद्या आहेत. आज आपण भारतातील सर्वात लांब 5 नद्यांची माहिती घेणार आहोत. यापैकी सर्वात पहिली नदी आहे गंगा नदी. गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर एवढी आहे. हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावून गंगा उत्तर भारतातील सुपीक प्रदेश ओलांडत बांगलादेशमध्ये पोहोचते. ही केवळ नदी नाही तर माता गंगा म्हणून कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. वाराणसी, प्रयागराज यासारख्या पवित्र शहरांना ती जीवन देते. दुसऱ्या क्रमांकाची नदी म्हणजे गोदावरी. तिची लांबी 1465 किलोमीटर एवढी आहे. गोदावरीला दक्षिण गंगा म्हटलं जातं. नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर पर्वतावरून उगम पावणारी ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमधून वाहते. तिचा घाट हा भारतातील सर्वात मोठा नदी घाट असून लाखो शेतकरी यावर अवलंबून आहेत. तिसऱ्या क्रमांकाची नदी म्हणजे यमुना. यमुना नदीची लांबी 1376 किलोमीटर एवढी आहे. यमुनोत्री हिमनदीतून उगम पावलेली यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. दिल्ली, मथुरा, आग्रा या ऐतिहासिक शहरांमधून वाहणारी ही नदी भारतीय इतिहासाची साक्षीदार आहे. चौथ्या क्रमांकाची नदी आहे नर्मदा. नर्मदेची लांबी 1312 किलोमीटर एवढी आहे. भारताची जीवनरेखा असणारी नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावर उगम पावते. इतर बहुतेक नद्यांप्रमाणे पूर्वेकडे न वाहता थेट पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्रात मिळते. नर्मदेच्या काठावर संगमरवरी खिंडी आणि अप्रतिम निसर्ग पाहायला मिळतो. 5व्या क्रमांकाची नदी म्हणजे कृष्णा. कृष्णा नदीची लांबी 1300 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्राच्या महाबळेश्वर टेकड्यांमधून उगम पावणारी कृष्णा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून वाहते. ही नदी दक्षिण भारताची खरीखुरी अन्नदात्री आहे. मोठमोठी धरणं, सिंचन प्रकल्प आणि सुपीक जमीन या सर्वांचं श्रेय कृष्णा नदीला जातं.